बेंगलोर कर्नाटक तसेच नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीत घरफोड्या करून फरार असलेले सराईत गुन्हेगार जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी. दिनांक 8/5/2025 रोजी इंदिरानगर पोलीस स्टेशन येथील एका बंगल्यात घुसून घरफोडी, चोरी करून सोने चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस स्टेशन नाशिक गुन्हे रजिस्टर नंबर 149/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 305 अ 331-3 331-4 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी रोहन बोडे यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार महेश साळुंके, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून सदर आरोपी हा नाशिक शहरात वावरत असल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विद्यानगरी नाशिक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. सदरची बातमी वनपोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना दिली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्यावरून गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, गोरक्ष साबळे, राम बर्डे, महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी अशांच्या पथकाने विद्यानगरी नाशिक रोड नाशिक परिसरात शोध घेतला असता सदरचा आरोपी हा विद्यानगरी जेल रोड परिसरात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतलं. त्याचे नाव रोहन संजय बोडे, वय वर्ष 38, राहणार विद्यानगरी उपनगर नाशिक असं असून त्याने व त्याचा मित्र आकाश कोठे अशांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आणखीनही गुन्हे केल्याची कबुली दिली असून ते खालीलप्रमाणे आहेत. सटाणा पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण गुन्हे रजिस्टर नंबर 95/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 305 अ 331-3 प्रमाणे. सिन्नर पोस्ट नाशिक ग्रामीण गुन्हे रजिस्टर क्रमांक 633/2025 BN बाय पे 305 अ 331-3 सिद्ध करा. कोडी गेहाली बंगळूर कर्नाटक गट नोंदणी क्रमांक 428/2025 BNS पेन 305 अ 331-3 सिद्ध करा. सदर आरोपितास पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय श्री किरणकुमार चव्हाण पोलीस उपआयुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार महेश साळुंके, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, गोरक्ष साबळे, राम बर्डे, देवीदास ठाकरे, उत्तम पवार, जगेश्वर बोरसे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार, महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी, मनीषा सरोदे अशांनी केली आहे.